फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आणि सगळेजण म्हणतात की सोलापूरमध्ये फिरण्यासाठी काही प्लेस वगैरे नाही आहे, तर आज सिद्धेश्वराचं एक असं टेम्पल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सोलापूरचं सगळ्या सोलापूरचं असणारे एक कुलदैवत मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत सिद्धेश्वर टेम्पल। सोलापूर सिटीच्या अगदी मध्यभागी असणारे हे सिद्धेश्वर टेम्पल पाहण्यासाठी खूप युनिक आहे। तेच टेम्पल आज आपल्याला पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये। तर हे मंदिराचं मेन गेट असून याच गेटमधून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो। तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे मंदिराचे भव्य एंट्री प्रवेशद्वार पाहण्यासाठी खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतं। मंदिराच्या चहूबाजूने पाण्याने पसरलेला हा परिसर पाहण्यासाठी खूपच छान आणि सुंदर वाटतो। मंदिराच्या संपूर्ण बाजूने इथं पाण्याने वेढलेला हा परिसर आणि या परिसरामध्ये असलेलं हे सुंदर टेम्पल। हे ठिकाण आपण पाहिलंय की नाही माहित नाही, पण हे ठिकाण मी पाहिल्यावर मला तर इथं येऊन खूप आनंद झाला। अतिशय सुंदर आणि चहूबाजूने पाण्याने वेढलेलं हे मंदिर सिद्धेश्वर टेम्पल पाहण्यासाठी अतिशय छान आणि सुंदर आणि युनिक पण आहे। तर हे राऊंड मध्ये टेम्पल तुम्ही पाहू शकता। तर मंदिराच्या या बाजूने एंट्री आहे। तर मंदिराचे जे शिवलिंग आहेत 68 प्रकारचे इथे संपूर्ण शिवलिंग आहेत। 68 नाव पण आहेत त्या शिवलिंगांना। हे जे टेम्पल आपण बघतोय हे या टेम्पलचं नाव अमृतालय आहे। त्याच्या बाजूने पण आपण सुंदर पाहिलं तर हा पाण्याने पसरलेला संपूर्ण परिसर आपल्याला दिसतोय। तर या इथून आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये आता एंट्री करत आहोत आतमध्ये। सगळ्या बाजूने पाणी आणि आतमध्ये हे असलेलं मंदिर बघा, हा व्ह्यू कसा आहे पाहण्यासाठी। तर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या समाधीजवळ आता आपण जात आहोत। हे सिद्धेश्वरांची मेन समाधी आहे। आपण पाहतोय श्री सिद्धेश्वर प्रसन्न या समाधीवरती लिहिलेलं आहे। अतिशय जुने आणि पुरातनकालीन सोलापूरकरांचं कुलदैवत मानलं जाणारं हे मंदिर अतिशय सुंदर आहे। अन्नछत्रम दिसते आपल्याला लिहिलेलं। तर हे सगळ्यात जुनं आणि पुरातनकालीन टेम्पल आता आपण पाहतोय। अतिशय छान आणि सुंदर असलेलं हे टेम्पल इथं आल्यानंतर आपलं जाण्याचं मनच होणार नाही परत। लहान लहान पण भरपूर अशी मंदिरं आहेत इथे। साठ एकर संपूर्ण हा परिसर हा पाण्याने वेढलेला आहे। मंदिर बरोबर या पाण्याच्या संपूर्ण मध्यभागी आहे आणि मंदिराच्या चहूबाजूनी सगळ्या बाजूनी पाणी आहे। तर हे मंदिराचं मेन टेक्स्चर असून इथं आपण पाहू शकता की मंदिराचं टेक्स्चर किती मस्त आणि छान बनवलं आहे। तर हे सर्वात जुने मेन मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये मूर्ती पण आपल्याला दिसते पाहण्यासाठी। आणि मंदिराचा गाभारा अतिशय छान आणि सोन्याच्या चांदीने संपूर्ण आहे। आणि मंदिरातून बाहेरच्या बाजूला नजर फिरवल्यास सगळ्या बाजूने आपल्याला पाण्याने वेढलेले हे मंदिर पाहण्यात येतं। आणि या ठिकाणी बसल्यावर तुम्हाला शांतता प्राप्त होते। मंदिराचा संपूर्ण परिसर आपण बघतोय। सगळ्या बाजूनी 60 एकर पाणी या मंदिराच्या भोवती आहे। इथली बोटिंग राईड सगळ्यात मस्त आहे। फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही इथे बोटिंग राईड करू शकता आणि बोटिंग राईडचा एन्जॉय पण घेऊ शकता। तर मित्रांनो, हे मंदिर हा परिसर आपल्याला कसा वाटला एक लाईक कमेंट करून नक्की सांगा। आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। हे सुंदर टेम्पल पाहण्यासाठी तुम्ही पण एक वेळ जरूर या। धन्यवाद मित्रांनो।